आणि त्यांनी काय केलं की त्याला लक्ष्मीची आराधना केली. त्याला त्या लक्ष्मीला बालिका रूपामध्ये आपल्या घरी कन्या रूपाने मला प्राप्त व्हावी लक्ष्मी असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याने तिची प्रार्थना केली, तिची भक्ती केली, लक्ष्मी प्रगट झाली. मग नंतर त्यांनी सांगितलं की मला असं असं तू माझ्या घरी यावी असं वाटतंय आणि मी तुझं लालन पालन करावं. तर लक्ष्मी म्हणते की असं मला करता येणार नाही, मला आधी तुम्हाला विष्णूची भक्ती करावी लागेल, विष्णूच्या आज्ञेशिवाय मी कुठेही जात नाही. आणि मग तो विष्णूची भक्ती करतो. विष्णू प्रगट होतात, ते म्हणतात काय पाहिजे वर मागा. मग ते सांगतात की तुम्ही असं असं मला लक्ष्मीला माझ्या घरी बालिका रूपामध्ये कन्या रूपाने प्राप्त व्हायला पाहिजे. मग ते वर देतात. मग ते काय करतात, तिला एक मातुलिंग देतात आणि ते मातुलिंग गदा खेट करून किरण आपण आरतीमध्ये म्हणतो. तर ते एक प्रकारचं फळ आहे. ते फळ उलगडलं त्यांनी तर त्याच्यामधून एक दिव्य बालिका प्रगट झाली. ती होती ही लक्ष्मी. आणि मग तिचं नाव पद्मावती ठेवलं जातं आणि छान तिचं लालन पालन करतो हा राजा, पद्माक्ष राजा. मग ती हळूहळू मोठी होते. मग मोठी झाल्यानंतर तिचा विवाह, मग तिचंही स्वयंवर मांडलं जातं. मग त्या स्वयंवरामध्ये असा एक पण ठेवला जातो की तुम्ही नीलवर्ण कांतीचा जो असेल तोच फक्त हिच्याशी विवाह करेल. मग आता नीलवर्ण कांतीचा फक्त विष्णूच असतो, बाकी सर्वसामान्य लोक काही नसतात. मग त्या राजाला अतिशय, बाकीचे जे राजे आलेले असतात त्यांना अतिशय राग येतो की ह्याने असा काय पण ठेवला म्हणे, आम्ही तर काही हिला वरमाला घालूच शकणार नाही. मग ते राजाशी युद्ध पुकारतात. मग त्या युद्धामध्ये तो राजा मारला जातो, त्याची राणी सती जाते. मग ही एकटी कन्या उरते तिथे. मग हे सगळे राजे तिला पकडायला धावतात. मग ती काय करते, तिथे अग्निकुंड तयार करते मोठं आणि त्या अग्निकुंडामध्ये ती स्वतःला अर्पण करते. मग त्या राजांना अतिशय राग येतो. तो सगळा नगराचा विध्वंस करतात ते आणि त्या ठिकाणाहून निघून जातात. मग इकडे काय होतं, आकाश मार्गाने तेव्हा रावण चाललेला असतो आणि मग तो रावण बघतो की अरे खाली एक, मग ती काय होतं नंतर ती त्या अग्निकुंडातून बाहेर येते. ती लक्ष्मीचाच अवतार आहे, ती तिथे येऊन बसून राहते. तर हा रावण चाललेला असतो आकाश मार्गाने. तर हा बघतो की एक कन्या खाली बसलेली आहे, अतिशय सुंदर असते आणि रावण तर स्त्रीलोभी आहे आपल्याला माहिती आहे. मग तो खाली येतो आणि तो तिला अनुनय करायला लागतो तिचा की तू चल माझ्या बरोबर, मी लंकेची राणी बनवतो तुला वगैरे. तर मग तिला अतिशय राग येतो, ती परत त्या अग्निकुंडामध्ये उडी घेते. मग राजाला इतका लोभ ह्या रावणाला की तो त्या अग्निकुंड विझवतो. तर त्याच्यामध्ये त्याला 5 रत्न सापडतात, अतिशय तेजस्वी रत्न. ही गुप्त झालेली असते कन्या तिथे आणि 5 रत्न सापडतात. मग तो रत्न घेऊन ते घरी येतो आणि मंदोदरीला देतो. ते रत्न एका पेटीमध्ये ठेवते ती ते रत्न. आणि मग काही वेळाने काय होतं, तो ती पेटी हलवतो तर ती पेटी इतकी जड होते की मंदोदरीला काही कळतच नाही की मी तर याच्यात रत्न ठेवली होती, ही मला हलवताच येत नाहीये पेटी. आता ती रावणाला बोलवते. मग रावणही जरा हलवायचा पेटी प्रयत्न करतो. शेवटी कसं तरी करून ती पेटी उघडली जाते. तर उघडल्याबरोबर त्याच्यामध्ये एक बालिका, दिव्य बालिका त्यांना दिसते. ती ही सीता असते. असा सीतेचा जन्म आहे. आणि मग